शेतकऱ्यांना कर्जमाफीची एक मोठी घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज आहेत ती आता माफ होणार आहेत। 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी यावेळेस देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने घेतलेला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी झालेल्या अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। कर्जमाफी घोषणेनंतरही शेतकरी आजही संभ्रमात। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र याविषयी कोणतेही परिपत्रक जी.आर. बँकांना किंवा सहकारी सोसायट्यांना मिळाले नाही। त्यामुळे कर्ज परतफेड करावे की कर्जमाफीची प्रतीक्षा करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। महागाईचा युद्ध चटका, व्यावसायिक सिलेंडर, प्रीमियम पेट्रोल व विमान इंधनाची दरवाढ झाली। पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम आता भारतावर जाणवू लागला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दरवाढ झाली आहे। शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये खतांची कमतरता भासणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पुढील खरीप हंगामासाठी युरिया व DAP खताचा आरक्षित साठा तयार ठेवण्यासाठी कृषी विभागाचे काटेकोरपणे नियोजन सुरू आहे। कोरोनाचा नवा व्हेरियंट सिकाडा आला, 23 देशांमध्ये टेन्शन वाढले, मात्र भारतात प्रभाव नाही। कोरोना पूर्णपणे संपला असताना अचानक कोरोनाचा नवा व्हेरियंट सिकाडा व्हायरस हा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे। केळीच्या दरात सलग घसरण, उच्च दर्जाचा माल 850 रुपयावर। निर्यात ठप्प झाल्याने उत्पादक संकटात। गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेमध्ये केळीच्या दरावर दबाव वाढत आहे। खाद्यतेलाच्या दरात झाली वाढ, युद्धामुळे दुसऱ्यांदा भाव वाढ। युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाची आयात कमी झाली असून भावात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 20 दिवसांमध्ये प्रति किलो 8 ते 10 रुपयांनी तेलामध्ये वाढ झाली आहे। व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी, कांद्याचे लिलाव आठवडाभर ठप्प। शासनाचे व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार मौन। लासलगाव बाजार समितीमध्ये सध्या कांद्याचा लिलाव बंद आहे। तूर उडीद आयातीवरील वर्षभर रान मोकळे, केंद्राचा निर्णय। पिवळ्या वाटाण्यावर मात्र 30% शुल्क कायम। केंद्र सरकारने तूर आणि उडीदाच्या मुक्त आयातीवर 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांना भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्यावर अधिकार कायम राहणार आहे। कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये आता 5 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार। 2880 रुग्णालये तर 2399 आजारांचा समावेश। राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्राची आयुष्यमान भारत योजना ही एकत्रित केली आहे। देशात इंधन तुटवडा नाही, केंद्राची राज्यसभेमध्ये ग्वाही। पश्चिम आशियातील तणावानंतरही पुरवठा सुरळीत सुरू आहे। भारतात आपल्या गरजेनुसार 60% LPGची आयात करावी लागते, त्यातील 90% पुरवठा हा होर्मुझ समुद्रधुनीने मार्गाने होतो। 156 शेतकऱ्यांना 72.94 लाख रुपये मिळाले। 156 शेतकऱ्यांना 72.94 लाख रुपये नुकसान भरपाईचे मिळाले। अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे 2016च्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आता मिळण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी मार्च महिना ठरला नुकसानीचा, मागील खरीप हंगामातील पिके आता वाया। शेतकऱ्यांसाठी मार्च महिना ठरला नुकसानीचा, मागील खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे। आता रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। कार, AC, TV, फ्रीज आजपासून महाग, 10% झाली वाढ। युद्धाचा परिणाम, इतर वस्तूंच्या दरातही झाली वाढ। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका भारतातील बाजारपेठांना बसला आहे। मागणी वाढली, पुरवठा कमी, ग्राहकांच्या खिशाला आंबट चटका। उन्हाचा तडाखा, लिंबाचे दर वाढले। बदलत्या वातावरणामुळे तापमानात वाढ झाली असून लिंबूच्या दरात वाढ झाली आहे। योजना ऑनलाईन आणि शेतकरी ऑफलाईन, महाडीबीटीचा खेळ खंडोबा। डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया रखडली। आधुनिक शेतीचे स्वप्न अंधांतर, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहे अडचणी।
60,000 लिटर केरोसिन आले. प्रति कुटुंबाला मिळणार 3 लिटर केरोसिन. गॅस टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 37,44,000 लिटर केरोसिनचा साठा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते साफ. सायबर लुटारूंचा नवा फंडा. संदेश, लिंक आणि APK फाईल पाठवून केली जात आहे ग्राहकांची लूट. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सिलेंडरची चिंता कशाला? बायोगॅसवर स्वयंपाक करा आणि अनुदानही मिळवा. गॅसच्या टंचाईवर मात. धूरमुक्त स्वयंपाकामुळे महिलांचे आरोग्यही सुधारण्यात होते मदत. सेंद्रिय शेतीलाही चालना. पॉस मशीनवर युरियाची श्रीमंती. शेतकऱ्यांच्या नशिबी रिकाम्या पिशवी. राज्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध असण्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाही. मागेल त्याला सोलार की मागेल त्याला मनस्ताप. 2 वर्ष उलटली तरीही पाटूरचे शेतकरी अंधाराचत. शासनाच्या मागेल त्याला सोलार या योजनेचा प्रशासकीय उदासीनतेमुळे बट्ट्यापोळ उडाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. किनवटमध्ये व्यापारी तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी गव्हाच्या भावामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांनी झाली घट. अवकाळीचा रब्बी ज्वारीला तडाखा. वीज पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोंदणीची मुदत संपली. ई-पीक अडचणीमुळे अनेक शेतकरी वंचित. केवळ 3.5 लाख क्विंटल हरभऱ्याची हमीभावाने खरेदी. एप्रिल अखेरपर्यंत चालणार खरेदीची प्रक्रिया. वयवंदना कार्ड काढले काय? 70 पार ज्येष्ठांना 10 लाखांचे मिळणार आरोग्य कवच. ज्येष्ठांसाठी आयुष्यमान भारत वयवंदना योजना कार्ड. हमीभावाची हवी कायदेशीर तरतूद. देशभरातील शेतकरी संघटनेची मागणी. शासनाने दरवर्षी जाहीर केलेल्या हमीभाव दराची काटेकोर अंमलबजावणीसाठी कायदेशीर हमी देणारा कायदा आणावा अशी मागणी देशभरातील शेतकऱ्यांनी केली. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा बसला फटका. उभे पिके झाली जमीनदोस्त. फळबागांचेही नुकसान. गहू ज्वारीचे पीक झाले आडवे. काढणीसाठी आलेल्या हळद पिकालाही बसला फटका. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लेबलवर पीएच संदर्भातील सूचना देणे आता कीटकनाशक कंपन्यांवर बंधनकारक. केंद्रीय कीटकनाशक नोंदणी समिती. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.